एक्सपान्शन फॉर्म्युले आपण पाहणार आहोत. पाठीमागच्या वर्षी काही एक्सपान्शन फॉर्म्युले हे तुम्ही अभ्यासलेले आहेत. ते एक्सपान्शन फॉर्म्युले कोणते होते तर बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच दोन पदांचा वर्ग. आता याचे एक्सपान्शन लिहिताना तुम्ही लिहिलेलं होतं ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद यांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. या पद्धतीनं हा एक्सपान्शन फॉर्म्युला लिहिलेला होता. त्याच पद्धतीने ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा पण एक्सपान्शन फॉर्म्युला तुम्ही लिहिलेला होता. यामध्ये ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हे एक्सपान्शन फॉर्म्युला पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद यांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग हा एक्सपान्शन फॉर्म्युला अभ्यासलेला होता. त्याच पद्धतीने ए प्लस बी ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा पण एक्सपान्शन फॉर्म्युला तुम्ही पाहिलेला होता. म्हणजेच हे तीन एक्सपान्शन फॉर्म्युले हे पाठीमागच्या वर्षी अभ्यासलेले आहेत. आता आपल्याला नवीन काही फॉर्म्युले आहेत हे अभ्यासायचे आहेत. ते फॉर्म्युले कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. बघा, तर याच्यामध्ये हा जो भाग आहे हा 2020-21 या वर्षासाठी हा भाग कट झालेला आहे. माहीत असावं तुम्हाला. हे ॲक्टिव्हिटी हा भाग कट झालाय, हा भाग कट झालेला आहे, हा भाग कट झालेला आहे, हा भाग कट झालेला आहे. म्हणजेच हे इथून इथपर्यंतचा भाग आहे हा या वर्षीसाठी कट झालेला आहे. त्यामुळे आपण या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या पाहणार नाहीत. त्यानंतर पुढे नवीन ॲक्टिव्हिटी आहे. ती ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. तर एक्सपांड x plus a x plus b using formula for area of square and rectangle. या फॉर्म्युल्यामध्ये चौरस आणि आयत, हा चौरस आहे, हा आयत आहे आणि यांच्या क्षेत्रफळांची बेरीज ही इथं दाखवलेली आहे. हे फक्त आकृती माहीत असावी. हे जे एक्सपान्शन आहे हे आपण आता पाहणार आहोत. बघा, एक्सपान्शन ऑफ एक्सपान्शन ऑफ x प्लस a x प्लस b. आता या फॉर्म्युल्याचं जर बारकाईने निरीक्षण केलं तुम्ही तर पहिले पद आहे हे दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये सारखं आहे. फक्त आपण यांचा गुणाकार करणे, भागाकार करणे एवढंच न पाहता या फॉर्म्युल्यामध्ये खोच काय आहे, काय महत्वाचं आहे हे पाहणं अधिक फायदेशीर ठरेल आपल्या. तर याच्यामध्ये x म्हणजे पहिलं पद सारखं आहे आणि दुसरी पद जे आहेत a आणि b ही वेगवेगळी पद आहेत. आता या दोन कंसांचा गुणाकार आपण करणार आहोत. बघा, आता x प्लस a x प्लस b इक्वल टू दोन्ही कंसांचा गुणाकार म्हणजे या पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचा आहे. गुणूया आपण. x हा पहिलं पद आहे, यानं या कंसाला गुणायचं आहे. कंसात काय आहे ते न पाहता कंस आहे तसा लिहिला आपण. पुन्हा इथं जे चिन्ह आहे हे चिन्ह ते इथं मध्ये दिलं. पुन्हा दुसरं पद आहे, दुसऱ्या पदानं गुणणार आहोत. a इंटू ब्रॅकेट नेक्स्ट ब्रॅकेट जसं आहे तसं x प्लस b
आता यानं आत गुणूया आपण. बघा यानं x ने x ला गुणलं, x इंटू x, हे साइन तसंच दिलं आपण, x इंटू b, x इंटू b, याला पण आपण ब्रॅकेट घालूया आणि या सगळ्याला एक मोठं ब्रॅकेट घातलं. या पहिल्या कंसाला या बाहेरच्या पदांना आपण गुणलेलं आहे. आता तीच प्रोसेस दुसऱ्यासाठी, दुसरं पण कंसात लिहिलं. a न इथं आत गुणलं आपण, a इंटू x, हे साइन दिलं तिथं, प्लस a इंटू b, हे ब्रॅकेट पूर्ण केलं, इक्वल टू. आता यानं इथं गुणलं x इंटू x, एक्स स्क्वेअर येईल, प्लस x इंटू b, एक्स बी. कर्सर जो आहे त्यावरती तुम्ही बारकाईने लक्ष द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला गुणाकार लक्षात येईल. प्लस आता हे प्लस आहे, आतील साइन बदलणार नाहीत, आहे तसं, a इंटू एक्स, ए एक्स, प्लस a इंटू बी, ए बी, इक्वल टू. आता हे दोन विचारात घेतले आपण. एक्स स्क्वेअर प्लस या दोन्हीत कॉमन काय निघतोय, एक्स निघतोय. मग राहिला काय, बी प्लस ए किंवा ए प्लस बी लिहिलं. गुणाकार बेरीज क्रमनिरपेक्ष असते, ए प्लस बी प्लस ए बी. कशाचं एक्सपान्शन आलं, एक्स प्लस ए, एक्स प्लस बी. या ब्रॅकेटचं जे एक्सपान्शन आहे ते या पद्धतीने आलं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस बी, ए प्लस बी, एक्स इंटू ए प्लस बी प्लस ए बी. हे एक्सपान्शन आहे, हे एक्सपान्शन म्हणजे तो फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला आपल्याला माहित असावा, हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावर आधारित उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचा आहे बघा, आता तोच फॉर्म्युला असेल इथं. आता त्यानंतर आहे उदाहरण, सोडवून दिलेली उदाहरणं आहेत, ही तुम्ही अभ्यासणार आहात. आपण प्रॅक्टिस सेट मध्ये जी उदाहरणं आहेत ही अभ्यासणार आहोत. क्रमाने उदाहरणे बघूया. उदाहरण सोडवताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फॉर्म्युला आपल्याला माहित असणं महत्त्वाचं आहे. हे बघूया आपण सोडवताना. आता पहिलं उदाहरण जे आहे प्रॅक्टिस सेट मधलं ते बघा काय आहे. या ठिकाणी एक ए प्लस 2 ए मायनस 1 हे पहिलं उदाहरण आहे. आपण सोडवतोय प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 5.1 हे सोडवतोय आपण. आता हे उदाहरण सोडवत असताना सर्वप्रथम आपल्याला फॉर्म्युला जो आहे हा माहित पाहिजे. फॉर्म्युला काय आहे तो आपण पाहिलेला आहे. एक्स प्लस ए एक्स प्लस बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू ब्रॅकेट ए प्लस बी प्लस ए बी. एक्स प्लस ए एक्स प्लस बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू ब्रॅकेट ए प्लस बी प्लस ए बी. हा फॉर्म्युला लिहून ठेवल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. बघा आता इथे काय आहे, ए प्लस 2 ए मायनस 1. बऱ्याच जणांच्या मनात शंका येईल, या ठिकाणी फॉर्म्युला प्लस प्लस आहे, इथं मायनस आहे, काय येतं मायनस मध्ये, कसा बदल करायचा ते आता इथं पाहणार आहोत. पहिलं पद काय आहे एक्स, इथं काय आहे ए,
पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे पहिलं पद जसं आहे तसं लिहायचं. काय आहे ते नंतर बघायचं. ए स्क्वेअर प्लस हे काय आहे एक्स म्हणजे पहिलं पद ए. इथं काय आहे ए प्लस बी म्हणजे दुसऱ्या दोन पदांची बेरीज. काय आहे दुसरं पद ए 2 प्लस हे साइन तसंच दिलं. पुन्हा दुसऱ्या कंसात दुसरं पद काय आहे -1 प्लस हे इथलं संपलं. आता ए बी ए म्हणजे काय आहे किंमत 2 आणि बी म्हणजे काय आहे -1 इक्वल टू ए स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर लिहिला आपण प्लस ए इंटू ब्रॅकेट हे प्लस आहे, हे 2 ला प्लस साइन आहे, ह्याला मायनस साइन आहे. म्हणजेच मोठ्या संख्येचं चिन्ह बेरजेत मोठ्या संख्येचं चिन्ह देतो म्हणजे इथं प्लस येईल. 2 मायनस प्लस इंटू मायनस मायनस येईल. 2 मायनस 1 म्हणजेच 1 येईल. आता इथं याला प्लस आहे, याला मायनस साइन आहे. प्लस इंटू मायनस म्हणजेच काय येईल मायनस 2 इंटू 1 2 येईल इक्वल टू ए स्क्वेअर ए इंटू 1 म्हणजे प्लस ए. चिन्हासाठी आपण ते कंसात घातलेलं आहे. ए इंटू 1 ए आलं. हे प्लस इंटू मायनस -2 हे एक्सपान्शन आलं ए प्लस 2 आणि ए -1 त्याचं हे एक्सपान्शन. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण घेऊया. पहिला कंस जर मायनस असेल, हे दुसरा कंस झाला, दुसरं पहिला कंस मायनस असेल तर काय आहे m -4 आणि m + 6 हे एक्सपान्शन आहे. आपण ते कसे येते ते पाहणार आहोत. फॉर्म्युला प्रत्येक वेळी फॉर्म्युला लिहायला विसरायचं नाही. फॉर्म्युला हा लिहायचाच आहे. गडद पेन्सिल घेऊया आपण. रेड कलरची घेतली. फॉर्म्युला लिहिणार आहोत. x + a x + b इक्वल टू x स्क्वेअर प्लस x इंटू ब्रॅकेट a + b + ab. फॉर्म्युला प्रत्येक उदाहरणाच्या वेळी लिहायचा म्हणजे पाठांतर करणं जे आहे हे आपल्याला जास्त करावं लागत नाही. लिहून लिहून तो आपोआपच पाठ होऊन जाईल. प्रत्येक वेळी तो लिहायला विसरायचं नाही. एक्सपान्शन इथे लिहूया आपण m -4 m + 6 इक्वल टू पहिलं पद m आहे m स्क्वेअर प्लस पहिलं काय आहे m इंटू ब्रॅकेट पद आहेत ती -4 इथं आहे. दुसरं काय आहे प्लस त्याला ब्रॅकेट घालूया मोठं प्लस काय आहे 6 त्याला ब्रॅकेट घालूया प्लस पुन्हा काय आहे -4 इंटू 6 ए बी ए प्लस बी. इथं प्लस साइन आहे, चिन्हासह संख्या घ्यायची इक्वल टू m स्क्वेअर प्लस m इंटू ब्रॅकेट -4 प्लस 6 मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या इथं 6 आहे, 6 ला चिन्ह धन आहे म्हणजेच प्लस साइन येईल. प्लस साइन काय आपण लिहित नाही. -4 आहे, 6 - 4 म्हणजे इथे किती येईल 2 येईल प्लस आता इथं प्लस मायनस इंटू ह्याचं साइन आहे प्लस मायनस इंटू प्लस मायनस वेगळं चिन्ह आलं का मायनस येईल. 4 इंटू 6
24 इक्वल टू m स्क्वेअर, हे प्लस आहे हे प्लस आहे म्हणजे प्लस 2m, हे प्लस इंटू मायनस मायनस 24, हे एक्सपान्शन कशाचं आलं m मायनस 4 m प्लस 6 याचं हे एक्सपान्शन आलेलं आहे. हे दोन उदाहरणं आपण अभ्यासलेले आहेत. आणखी काही उदाहरणं जे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. आता त्याच्या पुढं आपण 4 नंबरचं जे उदाहरण आहे हे पाहूया. 4 नंबरचं उदाहरण काय आहे बघा. 13 प्लस x मायनस x. आता हे जे आहे हे एक्सपान्शन फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर गेल्या वर्षी अभ्यासलेला एक्सपान्शन फॉर्म्युला आहे a प्लस b a मायनस b इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला इथं वापरूया आपण. 13 प्लस x 13 मायनस x इक्वल टू 13 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. 13 चा स्क्वेअर किती आहे माहित आहे आपल्याला 169 वजा x चा वर्ग x वर्ग हे त्याचे एक्सपान्शन. आता एक्सपान्शन फॉर्म्युला तुम्ही विचारात घ्याल, आपण वापरलेला आता अगोदर वापरलेला का वापरणार. इथं असा उल्लेख नाही ठराविक एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूनच हे सोडवा असं काही नाही. त्यामुळं फॉर्म्युला आपण जुना असू दे नवा असू दे तो वापरला तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया वेगळं जरा. 6 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते बघूया. 6 नंबरचं उदाहरण आहे ते पुसूया अगोदर. उदाहरण क्रमांक 6 आपण पाहणार आहोत. 6 नंबरचं उदाहरण बघा. 9x मायनस 5t 9x प्लस 3t. आता सर्वप्रथम हे उदाहरण सोडवताना अगोदर आपल्याला काय लिहावं लागेल तर फॉर्म्युला जो आहे तो कंपल्सरी लिहायचाच आहे. लिहून तो पाठच झाला पाहिजे म्हणजे आपला विसरणार नाही. x प्लस a x प्लस b इक्वल टू x स्क्वेअर प्लस x इंटू ब्रॅकेट a प्लस b प्लस ab. आता सोडवताना बघा आपल्याला हे सोडवत असताना आपल्याला 9x मायनस 5t इंटू 9x प्लस 3t. आता या ठिकाणी ही x स्क्वेअर आहे म्हणजे पहिले पद काय आहे 9x आहे म्हणजेच 9x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथं पहिलं पदच म्हणजे काय आहे 9x आहे. a प्लस b a किती आहे मायनस 5t आहे मायनस 5t प्लस दुसरं पद काय आहे 3t आहे 3t. याला ब्रॅकेट का घातला आपण तर इथं मायनस साइन आहे गोंधळ होऊ नये यासाठी ब्रॅकेट घातलेला आहे. प्लस ab म्हणजेच मायनस 5t इंटू 3t इक्वल टू 9x ब्रॅकेट स्क्वेअर 9 चा वर्ग माहिती आहे आपल्याला 81
एक्स स्क्वेअर प्लस 9x ॲज इट इज इंटू ब्रॅकेट मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय आहे मोठ्या संख्येला चिन्ह इथं 5t मायनस आहे 3t त्याला प्लस आहे म्हणजेच मायनस साईन येईल मोठ्या संख्येचं 5t प्लस 3t 5 ला साईन मायनस आहे म्हणजे जर वेगवेगळं चिन्ह असेल तर दोन्ही संख्यांची वजाबाकी होईल 5 मायनस 3 2t प्लस इथं मायनस इंटू प्लस म्हणजेच काय येणार आहे मायनस 5 इंटू 3 15t इथं 81 एक्स स्क्वेअर हे प्लस आणि हे मायनस प्लस इंटू मायनस मायनस 9 इंटू 2 18 एक्स टी हे प्लस इंटू मायनस मायनस 15 टी इथं एक राहिलं टी इंटू टी टी स्क्वेअर आहे टी स्क्वेअर आहे 15t स्क्वेअर म्हणजेच हे एक्सपान्शन कशाचं आलं 9x मायनस 5t 9x प्लस 3t त्याचं हे एक्सपान्शन आलं म्हणजे या पद्धतीनं आपण ही उदाहरणं जी आहेत ही सोडवत आहोत आता आणखी एक प्रकार आहे वेगळा अंश आणि छेद स्वरूपात तो पाहणार आहोत आपण बघा त्या प्रकारचं उदाहरण किती नंबरचं आपण घेऊया 7 8 आणि 9 नंबरचं आहे त्यातलं एक घेणार आहोत आपण घेताना आपण 8 नंबरचं उदाहरण जरा वेगळं दिसतंय ते घेऊया x प्लस 1 अपॉन x इंटू ब्रॅकेट x मायनस 1 अपॉन x इक्वल टू आता हे सोडवताना सर्वप्रथम नेहमीप्रमाणे आपण लिहिणार आहोत काय अगोदर फॉर्म्युला x प्लस a x प्लस b इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स ए प्लस बी प्लस ए बी आता या उदाहरणामध्ये हे उदाहरण आणखी वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहिता येईल कोणता फॉर्म्युला इथे वापरता येईल बघा मग थोड्या वेळापूर्वी आपण वापरलेला आहे ए प्लस बी ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा उपयोग करून सुद्धा हे सोडवता येईल पण आपण एक मगाशी या फॉर्म्युल्याचा उपयोग करून सोडवलेला आहे आता या फॉर्म्युल्याचा उपयोग करून सोडवता येतं का ते पाहूया हे उदाहरण या फॉर्म्युल्याने सुद्धा सोडवता येईल या फॉर्म्युल्याचा उपयोग करता येईल आपल्याला हे उदाहरण या फॉर्म्युल्यानुसार सोडवणार आहोत x प्लस 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x इक्वल टू पहिले पद x आहे म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग प्लस पहिलं पद दुसऱ्या दोघांची बेरीज 1 अपॉन x प्लस मायनस 1 अपॉन x दुसऱ्या दोघांची बेरीज प्लस ए बी म्हणजे प्लस 1 अपॉन x आणि इंटू मायनस 1 अपॉन x हे मायनस फक्त गुणाकारात आहे या दोघांची वजाबाकी चुकून करण्याची शक्यता असते तुम्ही एक्स स्क्वेअर येईल प्लस 1 अपॉन x प्लस मायनस 1 अपॉन x म्हणजे काय येणार प्लस मायनस मायनस होईल 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x म्हणजे x इंटू ब्रॅकेट 0 हे ह्याला साईन प्लस आहे इंटू ह्याला मायनस आहे म्हणजे इथं काय येईल साईन मायनस येईल 1 अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर हे एक्स इंटू 0 0 येईल मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर हे एक्सपान्शन कसं झालं एक्स प्लस 1 अपॉन एक्स एक्स मायनस
1/x. आपण जरी समजा हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याचा उपयोग करून जरी सोडवलं तरी उदाहरण येताना उत्तर याच पद्धतीने येईल, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. तसंच ते उदाहरण आहे बघा, तसंच ते सोडवता येईल. दोन्ही उत्तरं ही सारखीच येतील. आता या प्रॅक्टिस सेटमध्ये आणखी उदाहरणं आहेत, ही तुम्ही सोडवणार आहात. म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.1 हा तुम्ही कंप्लीट करायचा आहे. 5.1 हा पूर्णपणे सोडवायचा आहे आणि याची जी काही शंका असेल तर तुम्ही ती व्हॉट्सअपवरती वैयक्तिक किंवा ग्रुपच्या व्हॉट्सअपवरती शंका विचारल्या तरी चालतील.